हॅलो फ्रेंड, इथं आपण ठेवलेलं आहे पातेलं गरम होण्यासाठी. इथे घेतलेले आहे 2-3 डाळी मिक्स शिजवून घेतलेला आहे. इथे घेतलेला आहे दुधी भोपळा थोडासा उकळी मारून घेतलेला आहे. इथं पुदिना घेतला आहे निवडून स्वच्छ असा. आता जेवढं लागतं तेवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे गरम होण्यासाठी. त्यावर मी डाळ घोटून घेते. तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकून घेऊया, तमालपत्र आणि दालचिनी एक टाकून घेऊया. लगेच असा कांदा टाकून घेऊया उभा चिरलेला. एक जीव करूया तेलामध्ये, एकदा खालीवर करून घेऊया. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, ढवळून घेऊया तेलामध्ये. एक जीव 5 मिनटं तळून घेऊया तेलामध्ये अद्रक लसूण आणि कांद्याची पेस्ट, कांदा टाकलेला आणि गरम मसाला. तिथे घेतलेला आहे दालचा मसाला, लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे. आता तेलामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊया आपण. एक जीव करून घेऊया. तुपा टाकून घेऊया, धुतलाय स्वच्छ. आता एक जीव करूया तेलामध्ये तुपा छान आता परतून घेऊया. हा मसाला टाकूया, हळद आणि लाल मिरची पावडर आणि दालचा मसाला विकत भेटतो. हा थोडासा शिजवून घेतलेला दुधिया टाकून घेऊया. एक जीव करूया. आता हे डाळी शिजवलेले 2-3 प्रकारचं आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे. हे दुधियाचंच पाणी ओतून घेतलेलं आहे कुकरमध्ये. आता एक जीव करून घेऊया. या प्रकारे आपला दालच्या झालेला आहे. पाहून घ्या, डाळ तर पूर्ण छान शिजलेली आहे. पुदिना टाकून घेऊया. पुदिना कंपल्सरी टाकायचाच आहे, त्याशिवाय दालच्याला चव नाही येणार. आता चवीनुसार मीठ टाकते. मी खडं मीठ घेतलेलं आहे, त्याची चव जरा वेगळी येते बारीक मिठापेक्षा. ते टाकलेलं आहे. मी वशाड्याच्या भाजीला वगैरे खडंच मीठ टाकत आहे. त्या प्रकारे आपला दालचा झालेला आहे. पाहून घ्या. इथं टाकलेला आहे आपण जिरा राईस टाकलेला आहे. पाहून घ्या, शिजतं अजून, वाफ लावायचं आहे. दालच्याला कलर कसा आला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.